हाय मंडळी, ऐका बरं काय चाललंय म्हणजे सखी आणि सख्यानं गावाला गेल्या गेल्या पहिलं काम असतं सासू बरोबर गप्पा मारणे। आमच्या दोघींच्या लय भारी गप्पा चाललेल्या किचन मध्ये, कोण डिस्टर्ब करायला नव्हतं, काय नव्हतं, कोण इकडं काय झालं तिकडं काय झालं, ती काय बोलली ती मला काय बोलली, एवढं आमच्या सासू सुनेचं चालतं बघा। होतं नव्हतं तेवढ्या जगभराच्या गप्पा चाललेल्या, तेवढ्यात आली आपली माली आहे। हो, तुमच्या सगळ्यांची लाडकी माली आहे। तुम्ही तर माली आईला व्हायरलच करून टाकलेला आहे पूर्ण। माले किटलीच घेऊन आली, माले बघू इकडं। चला, घराची पहिली पायरी चढता चढताच माले कशी मला बोलते, डोक्यावर पदर केलाय सरळ आणि कशी म्हणते मला पहिला गरमागरम चहा करून दे। आता दूध घेऊन आलेली हो, आमचं दूध हे माले कडूनच असतं। आज मला काय आंघोळ भेटत्या का नाही, आज आळस शिरलाय अक्षरशः माझ्या अंगात, आळस। वाजले किती? फक्त 11 पण नाही, 11:30। व्हिडिओ बनवण्यात एवढी बिझी होती की मागणं पप्पा आलेले सुद्धा माहित नाही, मी एवढी गुंग झालेली। म्हणजे गावाला गेल्यानंतर माझा खुशी कोणत्या स्तरावर असते मला माहितच नाही, काय करून काय नको हे होतं। आणि हे असं मी एकट्यामध्ये गुंग असते ना, मग हे असले कारनामे होतात। पप्पा बोलतील एकटेच कोणाची बडबडते येणे झाले का। तसं तर माझं अख्खं खानदान माझे व्हिडिओ बघतं, माझ्या माहेरचा असू दे, सासरचा असू दे, नाही तर माझ्या आजोळची माणसं असू दे, पण हे माझ्या समोर कोणी माझे व्हिडिओ बघितले ना मला लय लाज वाटते। चला आता परत एकदा गप्पा गोष्टीला चालू करूया। आई आली, सासू आली, माली आई आली, सगळेच आले, मग काय आता चांगल्याच आमच्या गप्पा रंगणार होत्या। चांगली लागेल त्यांना आम्हाला रात्री घरी पोहोचायला उशीर झालेला, त्यामुळे रात्रीचा आबाच भेटायला आलेले होते, त्यामुळे सकाळ सकाळ माली किटली घेऊन हजरच होते आम्हाला भेटण्यासाठी। आता झाली अशी गंमत, माली आई आणि पप्पा म्हणजे सासरे सुद्धा सारखे बोलत असतात आम्हाला फाट्यावर ही माणसं भेटली, तुमच्या सुनबाईचा व्हिडिओ बघतो। माली आई बोलते अरे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलं तर तुम्ही लोक ना गावचे लय भारी आहेत। म्हणजे सासू सासऱ्यांना माझ्या लय भारी वाटतं की जेव्हा सगळेजण बोलतात की आम्ही तुमच्या सुनेचे व्हिडिओ बघितले, तुम्हाला बघितलं, तुमचं घर बघितलं, लय भारी वाटलं। थँक्यू बरं का, तुमच्यामुळे ना मला लय भारी वाटतं। हा बोला की, गाडीतून कुठून निघालं ना तू बाहेर असणारी विचारलं बरं का, कराडमध्ये पण माणसं भेटली। ऐकलं का मालेच्या तोंडानं कशी बोलते, तुमची सण व्हिडिओ करते मी, आई शपथ कसलं भारी वाटतं माहिती ऐकताना। आहा, थँक्यू मंडळ आभारी आहे तुमच्या प्रेमामुळे नीलम इथपर्यंत पोहोचले। लवकर 50,000 सबस्क्रायबर करा। मालेसाठी गरमागरम चहा दिला, माले आई गेली शेतात तिकडं पुढं काय भांगलायला वैरण आणायला, सॉरी मसरासनी वैरण आणायला गेली। आता तुम्हाला सांगते आम्ही गावाला कशासाठी गेलेलो, कोणत्या कामासाठी, तर ते आमचं घर आहे ना त्याच्यासाठी पन्हाळी लावायची होती। हे पुढे दरवाजे लावलेत का नाही लोखंडाचे, ते दरवाजे लावले, त्यांना कलर वगैरे मारायचा होता, त्याच्यासाठी कारभारी 2 दिवस गावाला जाणार होते, त्यांच्या मागे लागून मी पण आले। गावाला जायच्या अगोदरच ते कोणते दादा आहेत ना पन्हाळी लावणार आहेत, त्यांना फोन करून कारभाऱ्यांनी बोलवलेलं, ह्या दिवशी मी येणार आहे, तुम्ही तिथे हजर पाहिजे। कारभाऱ्यांनी फाट्यावरती जाऊन ते पन्हाळी लावण्याचं सामान वगैरे सगळं काय आणून दिलं। आत्ताच का गडबड करतोय, म्हणजे हळूहळू घर बांधून झालंय हो, सगळं झालंय, पण ते आतली खिडूक कामं असतात ना ती राहिलेली आहे। मग जसं वेळ भेटेल, कारभाऱ्यांना सुट्टी भेटेल तेव्हा ते गावाला जातात आणि ती कामं आवरून घेतात। आता ते काय व्हायचं, पावसाळा चालू झाला की तुम्हाला माहिती आहे पहिले 1-2 पाऊस कसा पण वाकडा तिकडा हवा बिवा सुटते, घरात पाणी सुटतं, त्यात आमचे पुढचे दरवाजे लाकडी एवढे महागाचे आणि बरोबर म्हणजे घरात पाणी शिरत होतं आणि ते लाकड खराब होत होतं, म्हणून ते लोखंडी दरवाजे लावलेत आणि पन्हाळ्यांनी पाणी एक साईडला काढलेली आहे। कुठे आहे तुम्ही, तोंड दिसना मला, उन्हानं काय दिसना। गोल्डन वालाचा ना हो, म्हणजे खिडकीला मॅच होईल। ह्याला काय कोणतं लावायचं, सिल्वर नको, गोल्डन लावायचे, ही वेल लावायची सिल्वर कलरची।
8-15 दिवसच झाले हे पुढचे दरवाजे लोखंडी बसवून झालेले, सेफ्टी डोअर म्हणतो ना शॉर्टमध्ये, किंवा गेट एवढे जड आहेत ना, माझ्या तर अंगठ्याला लागता वाचलं. आता ते नुसते मोठे एवढे आवाढव्य नुसते गेट दिसत होते, काय शो येत नव्हता, म्हणून त्याच्यावरती ना असे फुलांचे डिझाईन वेल वगैरे तसलं काय लावलं. तर माझं काय म्हणणं होतं, हे जास्वंदासारखं फुल आहे की नाही, त्याला लाल कलर लावायचा, मध्ये जे वेली आहेत ना त्यांना गोल्डन कलर लावायचा, आणि दरवाजाला तर असा लाकडाचा कसा कलर असतो तसा तर लावणारच होतो, मग ते जरा उठून दिसेल ना, म्हणून ते सगळं चालेल. म्हणजे एवढं चांगलं घर बांधल्यानं नुसता प्लेन दरवाजा बरोबर दिसत नाही ना, घर उठून दिसत नाही. आता बाकीचं काहीतरी सामान आणायचं होतं म्हणून वरच्या माळ्यावर, तुम्हाला काल बोलले ना वरचा माळा दाखवते, तर हा असा वरचा माळा आहे. मी बोलले ना होम टूरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे. माझी उंची 5 फूट 5.5 फूट उंची आहे, तर मी स्ट्रेट उभा राहू शकत नाही. आमचं थोडं कोकणी घर आहे ना, मग पुढं असं उतार आहे, त्यामुळे गॅलरीमध्ये स्ट्रेट माणूस उभा नाही राहू शकत. लागेल आई ग मम्मी. असं वाकून चालायला लागतं, पण आमच्या गॅलरीतनं एक नंबर सीनचा दिसतो, जसं काय थिएटरला पूर्ण निसर्गाचा पिक्चर बघतोय असं पावसाळ्यामध्ये वाटतं. आणि वरती पावसाळ्यामध्ये कपडे वगैरे म्हणजे सुकवायला असे रस्सा वगैरे बांधून ठेवलेला आहे, अडगळीचं सामान वगैरे तेवढं तर लागतं. आणि दोन्ही साईडला सीड्या वगैरे आहेत, खूप मोठे सीड्या आहेत, असं काय नाही. पण आता मी तुमचा एक हातात मोबाईल आहे ना, त्यामुळे हळूहळू उतरते. चला आता दरवाजाकडे जाऊया. तर त्या दादानी असे ना पूर्ण सेंटीमीटर वगैरे बरोबर मध्ये असे ना ते फुलं वेली वगैरे सगळं काय लावलेलं आहे. मी तर शॉकच झाली. आमच्या गावात मेशोची ऑर्डर सुद्धा येते, म्हणजे एक डिलिव्हरी बॉय आलेला. आता मी पण घरी गावाला गेलो काय पण ऑर्डर करू शकते, लय भारी वाटलं. आज लय दिवसानं आम्ही एकत्र फुल फॅमिली मेंबर जेवायला बसलेलं होतं. नाहीतर आम्ही सगळे मुंबईला होतो तेव्हा एकत्र जेवायचं, पण सासू सासरे गावाला गेल्यापासून लय दिवसानं असं गणपतीला जेवले, पण लय दिवसानं असं वेळ आला, लय भारी वाटलं. भरीत बनवलेलं होतं आणि आईने ना हरभऱ्याच्या कवळ्या पानाची भाजी बनवलेली, काय जबरदस्त, लय दिवसानं खायला भेटली. त्यात भरीत चुलीवर भाजलेलं, काय सांगू तुम्हाला. हरभरी म्हणतात ते काय खाऊ कळणं झाले. भरीत पण चांगलं लागत होतं, त्या हरभऱ्याची भाजी पण चांगली लागत होती, त्यात दही पण होतं. आणि सगळं काही जेवण खाऊन झालं, गप्पा गोष्टी करत जेवलो. आणि कारभारी चाललेले शेडकवाडी फाट्यावर, ते दरवाजाला कलर मारायचा होता ना, त्याच्यासाठी कलर आणायला चाललेले. मी म्हणलं लाल कलर एक चांगला दिसला आणि एक सिल्वर नाही गोल्डन कलर चांगला दिसला, आता बघूया कोणता आणतात आहे. अहो काहीतरी 11 वाजेपर्यंत ते काम झालं, 12-1 वाजले असतील. पण नंतर सकाळ कोवळं उडलंय, भारी वाटत होतं. नंतर 12-1 वाजता जरा कडक ऊन पडलं आणि मी घरी चालली तर मला काय म्हातारी, जे लहानपणी नाही का आपण म्हातारीच्या पिसानं खेळायचो, तसल्या 2-3 म्हातारे खेळताना दिसल्या. हिला पकडू का तिला पकडू, तिला पकडू का हिला पकडू, असं झालं. एकीला पकडायला गेले तर दुसरे पळून जात होते. तुम्हाला दिसतंय का मोबाईलमध्ये, पण समोरासमोर बघायला लय भारी वाटत होती. शेवटी तिघींना एकत्रच पकडलं मी. अर्धा पाऊण तासच टाइमपास केला असेल मी घराच्या बाहेर बसून, कारण का जेवण खाऊन भांडी घासून चाललेली, तोपर्यंत कारभारी आले. पण आणि येताना मस्तपैकी श्रीखंड आणलं, गावचं श्रीखंड, एक नंबर लागतं बरं का. मी सांगितलेलं आणायला, पण मला वाटलं विसरतील का काय, काजू बदामवाला असतं नाही, आणि ते पॅकेटमध्ये येतं. इकडं आपलं मुंबई साईडला डब्यामध्ये येतं. म्हणजे हमखास आहे ना, गावाला गेली ना श्रीखंड आणायला सांगते, म्हणजे आणायला सांगते. ह्या वेळेला जरा वेगळी कंपनी होती, बघूया आता हे कसं लागतंय. तर कलर वगैरे सगळे आणलेले, लालच कलर आणला बरं का कारभारी यांनी. तुम्ही फोडून का खाली विक्स सारखे, हे जा, ही वाली चांगली आहे. येडे झालेत काय, घे व्हिडिओ घे. कलर मारायला कोण माणसं होते, आम्हीच होतो. तुम्ही तर ती रील बघितलीच असेल, आम्ही कलर विलर मारायला. हो, एक आम्ही लय मोठा सेलिब्रिटी कलर मारायला बोलवलाय, तो म्हणजे आहे आपला गण्या. गणेशिवाय कुठलं काम होतं का आपलं. गणे म्हणजे फुल टू टाइमपास, म्हणजे गणे असलं म्हणजे एक कुठलं बोरिंग काम असलं का नाही तरी पण ते एंटरटेन मध्येच एकदम भारी मध्ये होतं बघा. आता एका दरवाजाला 3 कलर मारणार, म्हणजे आम्ही कलर कसा मारला असेल तुम्ही विचार करू शकता. तर आता कलर मारायला गेलेला हलका, आणि ह्यानी कलर मारून कसा झालाय बघा. आता त्या अगोदर तुम्हाला दरवाजा दाखवते, किती मोठा दरवाजा आहे, एका हाताने व्यवस्थित दरवाजा ढकलू शकत नाही.
आई किती गेले? 22,000 गेले ना ह्या दरवाजाला. 22, 23. आमचं गाव जरा डोंगरात असल्यामुळे थोडी चोरामिराची भीती असते. थंडीमध्ये जास्त करून चोऱ्या घडतातच. आता हे बघा, एवढा मोठा दरवाजा खूप जड आहे. मी तुम्हाला बोलली ना, एका दरवाजाची किंमत 11,500. मला पहिल्यांदा वाटलं 11,000, पण 11,500. मग दोन्ही दरवाजाचे मिळून काहीतरी 23,000 झालेले. गणित लावा ना हो तुम्ही, ते इझी आहे. तर एवढा जड आहे ना, माझ्या अंगठ्याला लागलेलं, मला रक्त आलेलं बरं का. कारण का तो लय जड लोखंडाचा दरवाजा असा तयार केला असताना ते बंगल्याचे गेट कसे असतात तसा झाला असता तो दरवाजा. त्यामुळं ना लय सांभाळून हे करायला लागते. 2 वेळा मी ठेसकाळले त्या दरवाजाला. लय बेकार उद्घाटन झाले. पॅन्ट कुणाची घातल्या? माझे. आणि घालून कुठे कशी घातले? किसा कुठे आहे बघा. माझी पॅन्ट घातली. गणपत कारभाऱ्यांची माझी तेवढी खेचाखेची चालते बरं का. ते मला लय चिडवतात, मी त्याला लय चिडवतात. त्यात मला आज चान्स भेटलेला. चान्स कारण का कारभाऱ्यांनी माझी पॅन्ट घातलेली. आता कलर मारताना तर कपडे खराब होतात आणि ही माझी ऑलरेडी खराब झालेली पॅन्ट होती. लय चिडवलं, म्हणजे अक्षरशः लय चिडवलं. गबसकी म्हणून वैतागलेले. तर माझं आता एवढं काम करायचं दिवसभर, मजाक मस्करी तर केलीच पाहिजे ना. मी पण कलर मारायला घेतला. तेवढी चिमणी कावळ्या एवढी माझी मदत. त्यात आम्हाला लाकडासारखा कलर मारायचा होता आणि कारभाऱ्यांनी पहिल्यांदा तो कलर केलेला एकदम जाड घट्ट. ब्रशच फिरत नव्हता आणि पहिल्यांदा कलर मारल्यावर त्या लोखंडानं लय दरवाजा खेचला. आणि आई मला कशा बोलतात आहे, जशी काय आमची आई प्रोफेशनल कलरवाली असल्यासारखं, हे हिकंड असा मार, ते तिकंड असा मार, तो कोणा असाला का भर, तो कोणा तसं भर, तिकडं फट राहिली, हिकडी फट राहिली. आईनं माझं एवढं डोकं खाल्लं. आईला म्हटलं तुम्हीच मारा आता कलर, मी काय मारणार नाही. आई भाषेकथा काढलं तर लय मोठं होतं. हिटलर सारखी कमरावरच हात उभा ठेवून होती बरं का आई माझ्या बाजूला. काही चुकी झाली असते तर माझ्याच तोंडाला कलर फासला असता आईनं. शेवटी मी वैतागून साईडला ठेवला आणि हा माझ्या 2 सासूची कशी जोडी जमल्या बरं का. एक मी माझी बारकी सासू आणि मोठी सासू एकाच फ्रेम मध्ये. आता बारक्या सासूला काय बोलते का मोठी सासू, हिकंड कलर चुकलाय, तिकंड कलर चुकलाय. सुनाच्याच मागं लागलेली. चांगलाच जोडा जमलाय ह्या दोघींचा. उगाचच मी त्याचं नाव बारकी सासू नाही ठेवले. ही बारकी सासू आणि मोठी सासू जोडा जमलाय. कारभार गणपत आमचं कुठलं काम गणपत शेट असल्याशिवाय होईल का. दरवाजा आता बनवलेत ना बाहेरचं शर्टरचं. मंडळीनो खरं सांगतोय, ह्या 9वारीवाल्या साड्या आहेत ना ज्या बायकांनी घातले, त्या बायकांना बघून घ्या. आपण शेवटची पिढी आहोत नशीबवान जी आपल्याला 9वारी साडी घातलेल्या बायका बघायला भेटतोय. इथनं पुढे आपल्याला तसल्या बायका बघायला पण भेटणार नाहीत. कॅमेरा आल्या डोक्यावर पदर बिदर घेणाऱ्या. लय भारी वाटतं बघा. येता जाता बोलतात. कोणतरी आमच्या बाजूच्या वाडीत आजारी होतं ना, म्हणून सगळ्याजणी मिळून मिसळून आहे ना त्या आजारी असलेल्या माणसाला बघायला चाललेत. किती भारी वाटतं ना. गावातली माणसं एवढ्या आपुलकीनं राहतात म्हणून. चला बाबा इकडं आजारी आहे जावं बघायला. आणि बिस्किटचं पुडं, एखादा पार्लेचा पुडा घेतला, नाहीतर 2 भाकऱ्या आणि अंड भाजून घेतलं, म्हणजे अंड फ्राय बी करून घेतलं. लय भारी वाटतं तसं कोण आजारी असल्यावर बघायला. सगळं जर बघा करून झालेलं. ऊन आहे ना हळूहळू उतरत चालली. बघा ना 2 गुलाबाची फुलं तोडून कुठल्या पोरगीला दिलीस तू? कुठल्या नाही काय? अरे त्याला कलर नाही मारायचा फुलाला. फुलाला पण कलर मारला त्यानं. हा बर मला सांग, एक फुल आलं होतं एका पोरगीला दिलं ठीक आहे, दुसरं फुल कुठल्या दुसऱ्या पोरगीला? 2 फुलं 2 वेगवेगळ्या पोरीनं दिलीस तू? मग एकाच पोरगीला दिले का बाईला दिलंस? तू काय करतोयस? लय दिवसांना एवढी मनसोक्त मी हसले बघा. गण्याची खेसायला लय मज्जा येते. आईनं मला काय सांगितलं, काल आपल्या गुलाबाच्या झाडाला 2 फुलं आलेली. गण्या तो शाळेत जाताना तोडून घेऊन गेला म्हणून गण्याची चांगली केसली. 2 फुलं नेलीस तू कुठल्या पोरगीला दिली? एकाच पोरगीला 2 दिली का 2 वेगवेगळ्या पोरी पटवून ठेवलेल्या? लय भारी लाजला बरं का आपला गण्या. हळूहळू म्हणजे ऊन उतरत चाललेलं. 1:30-2 वाजता काम चालू केलेलं. संध्याकाळचे म्हणजे सायंकाळचे 4 वाजायला आलेले. ऊन खाली होत चाललेलं. आणि
आईनं एक दरवाजाहून दुसरा दरवाजा आम्ही चालू केलेला. सगळेजण थोडे थोडे थकलेले, पण आई लय भारी. म्हणजे आई काय बोलली, आज लय दिवसानं घर भरल्यासारखं वाटतंय. आईची कंबर दुखत होती, पण आईचं पण टिकी 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 काम चालू होतं. कारण का आम्ही सगळे असल्यामुळे आई तिचं दुखणं विसरून गेलेली होते आणि आमच्या बरोबर चांगली. माले आई हा बाय. आता आहे सगळं गवळण आले तेव्हा सकाळी 11 वाजता गेलेली. वैरण काढून आणली, जेवलं खाल्लं आणि त्याच्यानंतर मसरं डोंगरावरती चरायला घेऊन गेलेली होती. आता इकडे काय चालूच होतं आमचं मजाक मस्करी. एक दमलं की दुसरं कलर मारायला घेते, ते दमलं की तिसरं कलर मारायला घेते. आता कारभाऱ्याने तो कलर मारून झालेला. आता ते फुलं होती की नाही, फुलं त्यांना कलर मारायचं होतं. आता ही खालची पट्टी एक नाही, ह्यालाच मी 2 वेळा ठसकाळे बघा, खालची पट्टीच दिसत नाही. आता कलर कसा दिसतोय, लाल कलर आणि तो गोल्डन कलर, तो तेवढा मला बघायचा आहे. माझ्या तोंडाला कलर लागलाय, निघल का आता? आता झोपून उठले, थंडी आहे गावाला, थंडी. तुम्हाला दाखवते, तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण कसं झालंय ते. संध्याकाळ म्हणजे खिडकीतून दिसणारा डोंगर आणि आमचा फाटा, मिनी फाटा. चला बाहेर जाऊया. बाहेर आता दिवाबत्ती करायची. पण उठली ना, लय थंडी वाजायला लागली बघा. 5 वाजता मी झोपली आणि 6 वाजता उठली. 1 तासवर कशी तरी झोपली असेल बघा. आणि तोपर्यंत लगेच तांबडं, म्हणजे आकाश तांबडं तांबडं दिसायला लागलेलं आणि वरती थोडंसं निळं निळं आकाश. लय भारी वाटलं ना. लय दिवसानंतर असा निसर्ग बघितलेला नव्हता. आणि त्यात आमची लाल लाल माती दिसत होती. कलर तर झालेलाच होता, फुलांना कलर मारायचा होता. आता म्हणलं दिवाबत्ती तर करायच्या. सगळ्या घरात झाडू मारायला लागल. घर बघायला मोठं चांगलं वाटतं, पण झाडू मारायला घेतलं ना, नको नको वाटतं. त्यात आमचा आपला मुंबईचा झाडू म्हणजे हो म्हणून हातभर लांबडा, आणि गावचा म्हणलं तो साळूता. कंबार्ट घायला येतं बाबा, घरभर नुसतं झाडू मारायचं म्हणल्यावर. ह्यो नुसता किचन आहे, किचन, देवारा, बेडरूम, हॉल, तिकडं दुसऱ्या साईडचा किचन. बघायला घर चांगलं वाटतं, पण साफसफाई करताना नको वाटतं. हे फक्त स्वयंपाक घरातला झाडू मारला. आता मला देवघरातला झाडू मारायचा आहे आणि नंतर हे माझ्या बेडरूम मधला झाडू मारायचा आहे. चला मारूया. तुम्हाला चला माझ्यावर झाडू मारायला. घराचा एकच भाग झाला. एक स्वयंपाकघर आणि एक बेडरूम झालं. दुसरं बेडरूम, दुसरं स्वयंपाक घर. हात दुखतो म्हणजे एवढा दुखतो ना, अर्धा तास नुसता त्या घरात झाडू मारायलाच लागतो. त्याच्यानंतर दिवाबत्ती करायला लागते. घर झालं. आता देवघर हे आपले दिसत आहे का? हा, इथं देवबाप्पा बसले. तुम्ही बसायचं. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्याला खरं कुटुंब किंवा फॅमिली किंवा परिवार बोलतात. कारण का हे घर आहे ना, एकट्याचं नसतं. 4 भिंती असतात, 4 जणांना सांभाळल्या पाहिजेत. आम्ही ज्यावेळेला नवीन घर बांधलं ना, त्यावेळेला ते त्याला आधी पुसायचं असतं ना, परत ते दांडीनं झाडू मारायचं ते सुद्धा घेतलेलं. पण त्यानं मला येतं मारता ना, आईला तो मफनं झाडू बिडू मारता येतो. तसा तर आईना कमरेचा त्रास आहे. मी आहे तोपर्यंत झाडू मारते. मी आल्यानंतर कोण एवढ्या पूर्ण मोठ्या घराचं कोण झाडू मारणार? तर माझे सासरे शिकलेले आहेत, म्हणजे पप्पा शिकलेले आहेत. त्या मफनं झाडू मफ बोलतात, काय बोलतात मला काय माहित नाहीये. आम्ही हा घेतलेला होता, गावावरूनच घेतलेला होता. पण ते मला त्यानं झाडू मारता येत नाही. पण कारभारी आणि पप्पा ह्यानी मारतात. एवढा बारीक, आता गावचं घर आहे, माती घरात येते, एवढा बारीक सारीक कचरा निघतो ना त्यांना. पण खरंच पप्पांना मानलं पाहिजे. दक्ष उठ दक्ष. 6 खोल्यांमधला झाडू मारायला मला 20-25 मिनिटं लागले. पण पप्पांमुळे लयच काम हलकं झालं. आता हॉल काय तो आमचा बारका नाही, तिथनं हो म्हणून हॉल आमचा मोठा आहे. पप्पांनी ते मफनं झाडू मारून घेतल्यामुळं ते काम लवकर आवरलं माझं. आणि असं नाही की मी असले, पप्पा कायमच आईला ती मदत करतात ते बाहेरच्या हॉलचा झाडू मारायला. त्यामुळे काम आवरलं आणि मी दिवाबत्ती करायला लवकर घेतली. अख्ख्या दिवसभरातलं संध्याकाळची दिवाबत्ती करणं हे माझं आवडतं काम आहे. कारण का घराच्या बाहेर मी जेव्हा घंटी आणि अगरबत्ती घेऊन जाते ना, तेव्हा एवढं सुंदर वातावरण बघायला भेटतं ना. तो माझा आवडता तुळशीचा कट्टा, पूर्ण आकाशाखाली असलेला ते निळनिळ आकाश. संध्याकाळ म्हणजे निळं आकाश आणि संध्याकाळ व्हायला थोडीशीच वेळ बाकी असते, तेव्हा ते दिसतं ना, ते वातावरण जबरदस्त वाटतं.
ऐकते ना किती शांत वाटते ना. समोर स्वामी बसलेत, आमचा कुलदेव ज्योतिबा आहे, कामधेनू आहे. किती किती मस्त वाटत असेल. आणि लई दिवसानं आपल्या गावाला जी माचीस भेटतं ना, खारुताई माचीस, ते बघायला भेटलं. मुंबईच्या ठिकाणी वेगळं माचीस भेटतं आणि गावच्या ठिकाणी वेगळं माचीस भेटतं. असं वाटते की नाही कामधेनू हसते म्हणून गालातल्या गलात. एवढं मन प्रसन्न होतं ना आरती करताना. सकाळची देवपूजा तर आईनं केलेली होती, पण संध्याकाळची आईला म्हटलं मी करणार आहे, आता तुम्हाला दाखवते. किती शांत आणि सकारात्मक वातावरण वाटतंय ना. आणि ते दरवाजातून आपल्याला दत्तगुरू आणि स्वामी बघतात आहे. असं वाटतं ते नाही बाळा कशाला घाबरलाय, कशाला नाराज होते. आजचा दुःखाचा दिवस संपेल आणि उद्या परत उजेड होईल तुझ्या आयुष्यात. परत नवीन तयारी जोमानं करत तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करत होणार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ना. आता मी जास्त नाही बोलणार, फक्त तुम्ही स्वतःला माझ्या जाग्यावर ठेवा आणि तुम्ही असा विचार करा की तुम्ही पूजा करतात आहे आणि त्या निसर्गाच्या कुशीत तुम्ही आहे. किती छान अनुभव येईल तुम्हाला. तर माझ्या लाडक्या सखींनो आणि मंडळीनं, वाटलं ना, झालं ना तुमचं पण मन शांत वातावरण बघून. मला पण लय भारी वाटलं. आता हा माझा आजचा पूर्ण दिवस होता. दुसरा दिवस बरं का गावचा. अजून तिसऱ्या दिवशी मी काय काय केलं, काय धुमाकूळ घातला, कुठे गेले, कोणाला भेटले, सर्व काही तुम्हाला दाखवायचंय. आणि आमचा दरवाजा कसा वाटला, दरवाजाला कलर कसा वाटला, अजून तुम्हाला फुलं दाखवायचे बरं का, कोणत्या कलरची मारलेत. आमचा वरचा माळा, परत ते पन्हाळे मारलेले, सर्व काय, आमची झाडं झुडपं खूप छान वाटलं ना. तर माझ्या लाडक्या सखींनो, परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून मजा करायला. टाटा, बाय बाय, लव्ह यू.